नमस्कार, मी तानाजी तुकाराम चव्हाण, मुक्काम पोस्ट सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. माझा फोन नंबर आहे 9657325757. यावर्षी एकाच शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. सुरुवातीला मी पावसाळ्यात मिरची घेतली होती. मिरचीचं पण पीक मी सगळं सेंद्रिय घेतलेलं आहे. म्हणजे सगळीच पिकं सेंद्रिय आहेत. आणि मिरची कमी प्रमाणात यायला लागल्यानंतर, म्हणजे पीक संपल्यानंतर मी परत ज्वारीची टोकन पद्धतीने लागण केलेली आहे. तर ज्वारी पाण्याचं महाराष्ट्रावर जरा संकट असल्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी झालं. ठिबकनं बियापर्यंत पाणी पोचलं नसल्यामुळं पक्ष्यांनी बी खाल्लं आणि त्यामुळं मग मी ज्वारी पातळ झाल्यामुळं परत हरभरा टोकला. तर हरभऱ्याचं पण बी उगण चांगली झाली आणि उत्पन्न पण चांगलं भेटलं त्याचं. त्याच्यानंतर परत मी ही कांद्याकरता बी आपण निर्माण करतो, गोट कांदे म्हणतात त्याला आमच्याकडं, तर त्याची लागवड केलेली आहे. तर ते आंतरपिकाचं ज्वारी, मिरची आणि कांदा, पण हे सगळं एक माझा प्रयोग सक्सेस झालेला आहे. याच्यानंतर मी पहिला नाही खरीप हंगामामध्ये काळा घेवडा, गावरान, पुन्हा भुईमुग ही 2 पिकं घेतली होती. त्याच्यानंतर आता दिवाळीनंतर लसूण, कांदा ही सुद्धा पिकं चांगली झालेली आहेत. माझं मुख्य पीक मिरची असून सुद्धा मला इतर पिकात भरघोस फायदा झालेला आहे. त्यात मला महत्त्वाचं ह्या बियामध्ये खूप फायदा होणार आहे. कारण मला पुढच्या वर्षी लागणी करता बी माझं स्वतःचं तयार केलेलं चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे. खात्रीशीर बियाणं बाहेर मिळण्याची गॅरंटी नसते आपल्याला. त्यामुळं तुम्ही सुद्धा असं करू शकता. आणि मिरचीचं उत्पन्न किती घावलं? मिरचीचं उत्पन्न मला तरी एक 70-1 हजारापर्यंत गेलं. 70,000. हिरवी मिरची आणि वाळलेली मिरची सुद्धा मी चटणी करता लोकांना विकलेली आहे. सेंद्रिय मिरचीमुळे मला मागणी पण वाढली माझ्याकडे, मग उलट मिरची कमी पडली मला. ओके. मग बाहेर जी 250 रुपये किलोने आता ट्रेंड चालला होता विकण्याचा, त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? नाही, बाहेरची मिरची आता ती आपण सेंद्रिय करतोय म्हणून सगळ्यांनी करावं असं बी काही लोकांच्या हे नाही. पण ती कुठून आली, कशी आली, आपल्याला त्याच्याविषयी काही खात्री देता येत नाही. हा, ती व्हिडिओ पण बाहेर बोगस प्रमाण काय असू शकतं, त्याचा बी शरीरावर काय आपल्या इफेक्ट होऊ शकतो, त्यांनी काय त्याच्यावर प्रयोग केले असले, काय केले असले तर. त्याच्यामुळं आपल्याला 4 पैसे महाग पडलं तरी आपल्या खात्रीशीर दुकानातून खरेदी करावी. अशा रस्त्यावर माल घेण्याने उघडे पदार्थ सुद्धा खात नाहीत शहरामध्ये सुद्धा लोक आता. बरोबर नाही का नाही? तर त्या आजार इतके प्रमाणात वाढलेत की त्यामुळे आपण प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं असते. हो. मग या शेतीत तुम्हाला अजून काय काय अनुभव आले वेगळे? अनुभव म्हणजे आपल्याला माझ्या वैयक्तिक घरातच कॅन्सरचा भावाला प्रादुर्भाव झाल्यामुळं सेंद्रियकडे मी वळालो. बरोबर. आणि प्रत्येकानं हे करणं गरजेचं आहे. कारण रासायनिकमुळं प्रत्येकाचं शरीर कमकुवत झालंय. बरोबर. माणसाला किती चांगलं आणून खाल्लं तरी ते चांगलंच नाही. आपल्याला दिवाळीत फक्त आहे ना शहरामध्ये तो खवा पकडला जातो, डुप्लिकेट खवा म्हणून. दरवर्षी दिवाळीतच पकडला जातो. वर्षभर तो खवा पकडला जात नाही. वर्षभर चांगला येतो असा अर्थ होत नाही त्याचा. बरोबर. पण दररोज लोकांना चांगलं खायला मिळत नाही शहरात. ते एक मोठं दुर्दैव झालंय लोकांचं. त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण चांगलं मिळत नाही. त्याच्यामुळं आता तरी 30-35% तरी लोक या प्रमाणात वळालेली आहेत की सेंद्रिय निर्मिती केली पाहिजे, ह्याची जाणीवच झाली लोकांना. आता तुमची ही ज्वारी असं ऐकलंय की आम्ही बिना खताची. हो. तर पूर्ण प्लॉटला रासायनिक खत एक चमच्यावर सुद्धा नाही, म्हणजे टाकलंच नाही. तुम्हाला खोटी माहिती देऊन काय करायचंय त्याचं प्रात्यक्षिक पाहिलं तुम्हाला ही समोरच आहेत. ही कणसं तुम्ही पाहू शकता, हे कणस तुम्ही पाहू शकता, पाठीमागं सुद्धा आहेत. ही कणसं पाहू शकता. म्हणजे काही मुद्दा म्हणून एकच दाखवायचं असं काही नाही किंवा खोटे प्रयोग करून मला काही इथं जाहिरात करायची नाही कोणत्याच गोष्टीची. बरोबर. पण प्रत्येकाने सेंद्रिय चांगलं अन्न खावं हा माझा उद्देश. मी माझ्या घरच्यांच्यासाठीच निर्मिती केली. मला शक्य झालं तर मी पुढे त्याची जास्त निर्मिती करून लोकांना सुद्धा देणार आहे. बरोबर. तुम्ही म्हणताय की हे रासायनिक नाहीये, तर ह्याला अजून कशी ट्रिक ओळखायचं कसं? आता एक सांगायचं राहून गेलं की मी नुसतं सेंद्रिय म्हटलं की तुम्ही विश्वास ठेवणार नाही किंवा ठेवू शकता, पण मी खोटं बोलतोय का ह्याचा तुम्हाला अनुभव कसा येणार. त्यासाठी आहे ना इथं दररोज सकाळी मधमाशा येऊन इथं परागीभवन करून जात असतात. जिथं मधमाशी येते ते सेंद्रियच असतं हे तेच सांगतात. कारण जिथं रासायनिक फवारणी करतो आपण किंवा कुणी करते तिथं मधमाशी जाऊ शकत नाही, ती लगेच मार्ग बदलते. बरोबर. जिथं मधमाशी आहे तिथं परागीभवनामुळे आपल्याला उत्पन्नातच फरक पडतो
आणि सेंद्रिय शेती केली की 1-2 वर्ष सुरुवातीला उत्पन्न कमी सापडेल, पण नंतर बिगर खताचं आपल्याला ही जमीन उत्पन्न देत राहणार आहे. किती किलो कांदा लावला होता तुम्ही? हा 35 किलो कांदा लावलेला आहे. आता त्याचं बी किती निघतं ते पुढं काढल्यानंतर सांगेन मी परत. ओके. जर कोणाला मागवायचं असेल तर मागवायचं तुमचा असेल तर मी माझ्या कॉन्टॅक्टवर तुम्हाला माहिती देईन अगोदर उपलब्ध आहे म्हणून. ओके. या आंतरपिकातच हरभऱ्याचा मी मगाशी उल्लेख केला होता, तर तो हरभरा कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आणि हा सुद्धा गावरान हरभरा असून खाण्याचे म्हणजे योग्य प्रकारे खाण्यालायक आहे. तर ह्या आंतरपिकामुळे जरा अडचण झाली, मिरची, ज्वारी, हरभरा, पण तरी मला शेतीनं आणि निसर्गाने चांगलीच साथ दिलेली आहे. त्यामुळे मला याचं पण उत्पन्न चांगलं भेटलंय. हरभऱ्याचं बियाणं सुद्धा कोणाला हवं असेल तरी ते मिळू शकते. हरभऱ्याचं मिळेल, कांद्याचं बी मिळेल, लसूण माझ्याकडे उपलब्ध झाला तर तो सुद्धा देईन मी. अजून काढायचं आहे लसूण. धन्यवाद. ओके, थँक्यू.